भागचार बाहेर पडताच त्यांना जाणवलं की घरी सगळे काळजी करत असतील. 1-2 मेसेजही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे, उशीर होईल, झोपून जा असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना छान वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकांशी काहीही न बोलता ते पुन्हा पाषाणाच्या दिशेने चालू लागले. एव्हाना तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा पुन्हा त्याच्या दिशेने झेपावत होती. तरीही ना ती ओढणी सावरत होती ना तो. त्याच्या बाईकच्या जवळ पोहोचताच इशारा मिळाल्यासारखं अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला. तर ती जगाची पर्वा न करता हात आकाशांकडे उंचावत त्या जलधाराने तृप्त होत चिंब भिजत राहिली. तिचं पावसात भिजण्याचं वेळ त्याला पुरेपूर माहिती होतं. तोही मूकपणे तिचं बालपण पुन्हा अनुभवत राहिला. थोड्याच वेळात वळिवाचा पाऊस जसा अचानक आला तसाच अचानक थांबलाही. पाऊस थांबल्यावर तिला जगाचं भान आलं. तो शेजारी ना दिसल्याने एकदम कावरं-बावरं होऊन नजर त्याचा शोध घेऊ लागली. झाडाखाली आडोशाला त्याला बघून ती अगदी खळखळून हसली. थोड्या वेळापूर्वी आलेलं मळवं केव्हाच दूर झालं होतं. कान पकडत तोही बाहेर आला. मला नाही आवडत अजूनही पावसात भिजायला. तू भिज थंडीत कुडकुड आणि उद्या छान शिंका दे. बरं बुवा, मी आहेच वेडी. पाऊस आला ना, मी भिजले नाही तर तो येण्याचंच थांबवेल असं वाटतं मला. आणि पुन्हा एकदा तिच्या मनमोकळ्या हसण्याचा सडा पडला. थोड्या अंतरावर असणाऱ्या चहाच्या टपरीतून आल्याचा चहाचा सुगंध मातीच्या सुगंधाशी चढाओढ करू लागला. तशी त्यांची पावलं आपसुकच त्या दिशेने वळली. असं मनसोक्त भिजायचं आणि टपरीवरच्या चहाचे घुटके घेत ऊब आणायची हे तिचं ठरवलेलंच. ह्या आधी कितीतरी वेळा असं पावसात भिजल्यावर ती हमखास जगजीताची तिची आवडती गझल ऐकायची. जगजीतची त्याचीच तिला आठवण आली. कभी यूं भी तो हो ए बादल ऐसा टूट के बरसे, मेरे दिल की तरह मिलने को तुम्हारा दिल भी तरसे. तुम निकलो घर से कभी यूं भी तो हो ये बादल टूटे के बरसे. तन्हाई हो दिल हो बूंदे हो बरसात हो. तन्हाई हो दिल हो बूंदे हो बरसात हो. और तुम आओ कभी यूं भी तो हो. आणि आज स्वप्नगत ते सगळंच होत होतं. स्वतःच्या हाताला चिमटा घेऊन तिनं वास्तवात पाऊल ठेवलं. इथून पुढे काय? जे काही मनात होतं ते बोलून तर मोकळे झालो. त्यांना काही बोलावं अशी अजिबात अपेक्षा नव्हती. खरं तर तो सगळं ऐकून घेईल आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच असं नव्हतं. तुझाच गैरसमज झालाय. माझ्या गळ्यात पडू नकोस असं काहीतरी ऐकून घेण्याची तयारी होती तिची. पूर्वीसारखंच. अजून कोणाकडून तरी ती त्याच्या कशी मागे पडली हेही भविष्यात ऐकायला मिळेल असंही एकदा वाटून गेलं होतं. आणि आता ते दुःख झेलण्याची तयारी नसल्याने उगाच मनाची समजून काढलेली की असं काही नव्हतंच. त्या गावची मी नव्हेच. एकदा वाटलं होतं मनातलं सगळं बोलण्याची आपली हिंमतच होणार नाही. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून 7:30पर्यंत आपण घरीही पोहोचले असू असे काय विचार येऊन गेले होते त्याला भेटायच्या आधी. पण तो असं काही बोलेल ह्याची जराही जाणीव नव्हती तिला. टपरीवर स्टोव्ह जवळ उभं राहून ती पातेल्यातला चहा उकळताना बघत होती. स्टोव्हच्या धगीने थंडी हळूहळू कमी होत होती की मनातल्या विचारांच्या कल्लोळाने. त्याची ही अवस्था विचित्र होती. चिंब भिजलेल्या तिच्याकडे मन भरून बघत बसावं की वेलाळ मन आवरून चहाकडे नजर फिरवावी. चहावाल्यांनीच मग मौन तोडलं. अहो, तुम्ही दोघांनी कितीही वेळ चहाकडे बघितलं ना तरी त्याला उकळायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढं लागणारच काय. थोडी सबुरी करा. खरंय, सबुरी तर करावीच लागणार. दोघे शेजारच्या बाकड्यावर टेकलं. तिनं उगाच केस झटकले. ओढणी अंगभर लपेटून घेतली. त्याची नजर आपल्याकडेच आहे हे जाणवताच तिच्या अंगभर शहारा फुलला. तेवढ्यात चहा आला. गरमागरम ग्लास हातात घेऊन हळूच फुंकर मारत तिनं चहाचा पहिला घोट घेतला. त्या घोटांनी तिला चांगलीच तरारी आली. मग त्याच्याकडे वळून तिने बोलायला सुरुवात केली. खरं तर तू काही बोलावंस अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज मनातलं सगळं खरं बोलायचं ठरवलंय. म्हणून मनापासून सांगते, खूप खूप छान वाटलं. 64 वर्षीय तरुणीसारखं मन अगदी पिसासारखं हलकं झाले. पण आता
इथून पुढे काय आपापल्या जबाबदाऱ्या, संसार या सगळ्यातला विसरून तर नाही चालणार ना. आपलं मन मोकळं होणं खूप गरजेचं होतं. मनातल्या व्हॉट इफची उत्सुकता संपवायची होती. निदान मला तरी एकदा प्रत्यक्ष भेटून सगळं बोलण्याची नितांत गरज वाटत होती. आणि आता जाणवतं की तुलाही असंच वाटत होतं. पण पुढाकार घेणार कोण? मूग गिळून बसण्यात साहेबांचा इगो सुखावतो ना. पण माझी ह्या उपर काहीच अपेक्षा नाही आहे. माझ्या नवऱ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. माझ्या मुलांना एक सुरक्षित संपूर्ण कुटुंब मिळालंच पाहिजे याचीही पूर्ण जाणीव आहे. अगं हो, किती पटापटा बोलते. जरा थांब, चहा संपवतो गार व्हायच्या आधी. मलाही परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच तर ह्याआधी कधी ह्या भावनांचा उच्चारही केला नाही ना मी. ह्यापुढे काहीही नाही. आपली आहे ती निखळ मैत्री टिकवून ठेवायची. जे आहे ते आहे. त्याला नकारण्यात काहीच अर्थ नाही. आपण इतकी वर्ष प्रयत्न केले पण ते निष्फळच ठरले ना. आतापर्यंत एकमेकांना सावरत आलोय, तसं सावरत राहायचं. ही वाट खूप निसरडी आहे. स्त्री पुरुष हे नातंच इतकं गुंतागुंतीचं आहे की ते कोणाला समजावणं, कोणी समजून घेणं हे अशक्यच आहे. आपलं नातं आपल्याला माहीत आहे हे पुरेसं आहे ना. खरं आहे तुझं. आपलं नातं ह्यापुढे जाणं शक्य नाही. जे आहे तेच छान जपूया. ह्यापुढे कधी चॅट करताना ते कुणीही वाचलं तरी आक्षेपार्ह वाटणार नाही याची काळजी घेऊया. म्हणजे डिलीट करण्याची गरजच वाटणार नाही. तसं काही बोलतच नाही म्हणा आपण, पण चोराच्या मनात चांदणं म्हणून डिलीट करत होतो. आता तेही नाही करायचं. आपल्या मुलांना ते वाचून, आपली मैत्री बघून लाज, तिरस्कार तर नाही वाटणार ना. ह्याचा विचार केला पाहिजे. इतिहासात असायच्या तसा तहनामा करून 1760 कलमे पाठ करून घेणारे आहेत का आता? हे नाही करायचं, ते नाही करायचं, ऐकून घे. जे होणे शक्य नाही ते कशालाच मी हो म्हणणार नाहीये. एवढा विश्वास तर ठेव माझ्यावर. माझंही माझ्या बायकोवर, मुलीवर प्रचंड प्रेम आहे. सानियाला मला गमवायचं नाहीये. जसं मी माझ्या मुलाला गमावलंय. ह्या जन्मात काळाने मात केलीये. मी पुढच्या जन्मी मला वेळेत अक्कल ह्यावी यासाठी प्रार्थना करेन. आणि तू अशीच राहा, नेहमी भांडतेस तशीच, हक्काने भांडत राहा. जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरीही तुझं माझ्या आयुष्यात असणं हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला ते नजर अंदाज मधलं गाणं आठवतंय का? एक आधी कहाणी थी जो मिलके सुनाती थी, एक आधी कहाणी थी जो मिलके सुनानी थी. त्यात तो म्हणतो ना, तुम कभी मेरे थे, बस हे भी गवार आहे. तसंच. धन्यवाद स्टोरी ऐकल्याबद्दल. तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरीला लाईक करा. धन्यवाद.